नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आठवते मज माझी शाळा, लाविते ती मजला लळा। एक दिवस शाळेसाठी, शाळेतील आठवणी जागवण्यासाठी। अगदी खरं, शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठे विश्व सामावले आहे त्याची जाणीव आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावरच होते। शाळेतले प्रेम, मित्रांसोबत केलेली मस्ती, मैदानावरचे खेळ, गुरुजींचे बोलणे, तास चालू असताना केलेली बडबड, अगदी सगळं आठवते। गेलेले शाळेचे दिवस परत येत नाहीत। शाळा सोडल्यानंतरही शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर आपल्या आठवणीत राहतात। अशा या शाळेला पुन्हा भेटण्यासाठी रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळाधोंडा उरण येथे आजी माजी विद्यार्थी मेळावा पार पडला। फक्त विद्यार्थीच नाही तर माजी शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला। आजी माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षकांचा हा मेळावा भरवण्याची संकल्पना ज्या ग्रुपने मांडली ती संकल्पना वास्तवात उतरवण्याचे काम श्री प्रदीप म्हात्रे गुरुजी यांनी यशस्वीरित्या पार पाडले। माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भविष्यकाळातील ते मोरपंखी दिवसांच्या आनंदी आठवणींना उजाळा दिला। माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात शाळेतील सर्व आजी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। मेळाव्याची सुरुवात कोटगावातून सुंदर रॅली काढून करण्यात आली। आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या स्वागतानंतर या स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली। कोण कुठे, कोण काय करतं अशा प्रश्नांची उत्तरे यावेळी मिळाली। तसेच एकमेकांच्या भेटीने गोड हितगुज झाले, भोजनाचा आस्वाद घेतला। मित्रमैत्रिणी आणि आपले जुने शिक्षक भेटल्याने माजी विद्यार्थ्यांच्या या भेटीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या मेळाव्यासाठी विविध गावांतून, शहरातून माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। या सुंदर मेळाव्याचे यशस्वी नियोजन होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्राम शिक्षण समितीने मोलाचे सहकार्य केले। तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप म्हात्रे सर व सहकारी शिक्षकवृंद, विद्यार्थी यांचेही योगदान महत्त्वाचे आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित सर आणि नागाव शाळेच्या शिक्षिका मेहत्रे मॅडम यांनी केले। शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप म्हात्रे सर यांनी सर्वांचे आभार मानले। भविष्यकाळ, वर्तमानकाळ व पुढे भूतकाळाचीही सांगड घालून याही पुढे हा स्नेहमेळावा साजरा व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त करून या स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली। पण पुन्हा भेटण्यासाठी आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण, कोटगाव।